नमस्कार, माता हिंगलाज टीव्ही बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी। राज्यातील आरटीओ चेकपोस्ट कायमस्वरूपी सुरू ठेवण्यात यावे, यासाठी धुळ्यात बेमुदत चक्री उपोषण। काटवण परिसराला तात्काळ पाणी पुरवावे, साक्री तहसीलदारांना ग्रामस्थांतर्फे देण्यात आले निवेदन। साक्री शहरात चोरट्यांचा धुमाकूळ, पोलीस प्रशासनाने दखल घेण्याची होते मागणी। धुळे तालुक्यातील न्याहाळूद येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक संपन्न। धुळ्यातील मेन आग्रा रोडवर पिण्याची पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर पाण्याची होते नासाडी, मनपा प्रशासनाचं दुर्लक्ष। शेती उपयुक्त साहित्यांची माहिती होण्यासाठी पालघर येथे भव्य प्रदर्शनाचे आयोजन। राजस्थानमधील तरुणाच्या मुसक्या आवडण्यात शिरपूर पोलिसांना यश। धुळे तालुक्यातील नेर येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक शशिकांत शिंदे यांचे कार्य प्रेरणादायी। साक्री तालुक्यातील इंदवे येथील सहशिक्षक डॉक्टर नरेंद्र खैरनार यांनी लिहिलेल्या माझ्या शाळेच्या अंगणी पुस्तकाची राज्य शासनाच्या ग्रंथालय योजनेमध्ये निवड। आता पाहूया बातमीपत्र विस्ताराने। महाराष्ट्र शासनाच्या आर्थिक फायद्यासाठी राज्यातील आरटीओ चेकपोस्ट कायमस्वरूपी सुरू ठेवण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी प्रमोद झालटे यांच्या नेतृत्वात धुळे आरटीओ विभाग कार्यालयाबाहेर बेमुदत चक्री उपोषणाचे हत्यार उपसण्यात आले आहे। महाराष्ट्र शासनाच्या आर्थिक फायद्यासाठी राज्यातील आरटीओ चेकपोस्ट कायमस्वरूपी सुरू ठेवण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी बेमुदत चक्री उपोषण सुरू करण्यात आले आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे की संपूर्ण महाराष्ट्रभरात राज्य शासनाने आरटीओ चेक पोस्ट कायमस्वरूपी बंद करण्यात यावे असा निर्णय घेतला असून या निर्णयामुळे बरेच अनधिकृत सोप्या पद्धतीने छोट्या पद्धतीने विक्री घोटाळा, तस्करी, गोमांस तस्करी, चोरीची वाहने असे विविध प्रकार घटना घडतील। त्याचबरोबर सदरचे पोस्ट अंतर्गत जवळील विभागात अनेक तरुणांना रोजगार मिळत असतो। त्यात प्रामुख्याने हॉटेल्स, ढाबे, पीव्हीसी सेंटर असून या माध्यमातून रोजगार तरुणांना उपलब्ध होत असतो। ही देखील महत्त्वाची गोष्ट असून सदर निर्णय शासनाने मागे घ्यावा, यासाठी सामाजिक कार्यकर्ते प्रमोद आनंदा झालटे यांनी प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे बेमुदत चक्री उपोषण सुरू केले आहे। त्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये आरटीओ चेकपोस्टमुळे बेकायदेशीर कृत्यांना आळा बसतो, आरटीओ चेकपोस्टमुळे शासनाच्या तिजोरीत 300 ते 900 कोटी रुपयांचा महसूल मिळतो, आरटीओकडून अवजड वाहनांवर कारवाई होते, त्यामुळे रस्त्यांवरील अपघाताचे प्रमाण कमी होते, आरटीओ चेकपोस्टमुळे गुटखा तस्कर, गाय तस्कर, गांजा तस्कर, चोरीची वाहने, बनावट मद्य अशा विविध स्वरूपांची वाहने पकडली जातात। आरटीओ चेकपोस्ट या राज्याच्या सुरक्षक भिंती आहेत। आरटीओ चेकपोस्टवर खाजगी व्यक्तींना रोजगार मिळतो, तसेच परिसरात हॉटेल्स, ढाबे, पीयूसी सेंटर, पान दुकाने, पंचर टायर, वॉशिंग सेंटर अशा विविध व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळतो आदी या मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी केली असून यावेळी उपोषणकर्ते प्रमोद झालटे, विजय गुज्जर, शालिग्राम गुज्जर, नाना पाटील, मोहन भिल, प्रमोद सूर्यवंशी, शुभम वाघ, सोनू मोरे, विशाल मोरे, अविनाश शिंदवे, खंडू मालचे, सोमा मोरे आदी कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। बोलो, मी प्रमोद झालटे दिनांक 9/4/2025 पासून बेमुदत चक्री उपोषण आम्ही सर्वजण बसलो आहोत। आमची महाराष्ट्र शासनाकडे विनंतीपूर्वक अशी मागणी आहे
की महाराष्ट्र शासनाने मागील काही दिवसापूर्वी जो घाईघाईत निर्णय घेतला आहे, घाईगडबडीत, की राज्यातील सर्व सीमाशुल्क नाके RTO चेकपोस्ट बंद करावे, या निर्णय हा त्यांनी तात्काळ मागे घ्यावा. याच्यासाठी आम्ही 18 आमच्या मागण्या आहेत की RTO चेकपोस्ट जर बंद झाले समजा, तर राज्यभरात चेकपोस्टवर जेवढी वाहनं येतात ती वाहनं ओव्हरलोड प्रमाणात येतील, ती अनियंत्रित होतील, त्यांच्यावर दबाव राहणार नाही. RTO चेकपोस्टमुळे वाहनावरती तर वजन काटा केला जातो, त्याच्यामुळे जर समजा जास्त वजन असेल तर त्यांना डिट्यामध्ये त्यांना थांबवलं जातं, त्याचा माल कमी केला जातो. आणि चेकपोस्ट जी बंद केली तर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनं महाराष्ट्र राज्यात येतील आणि अवजड वाहनं जर आली रस्त्यावर त्याच्यामुळे अनियंत्रित होती, ती वाहनं अपघात घडतील, आगी लागतील त्या वाहनात, अशी विविध दुष्परिणाम होतील. तसंच महाराष्ट्र शासनाला चेकपोस्टमुळे मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो आहे. परत चेकपोस्टमुळे गाय तस्करी थांबली जाते, तुमची मद्य बेकायदेशीर मद्य तिथं थांबवलं जातं, त्याच्यावर पोलीस प्रशासनाकडे विनंतीपूर्वक म्हणजे पोलीस प्रशासन कारवाई होते. त्याच्यानंतर तुमचा गांजा म्हणजे जे असामाजिक कृत्य आहेत तिथं सगळे असामाजिक कृत्य थांबवली जातात. आणि महाराष्ट्र शासनाला तर मोठ्या प्रमाणात महसूल पण मिळतो. पण ती चेकपोस्ट साधी चेकपोस्ट नसली, महाराष्ट्र राज्याची भिंत आहे, इथं सगळे अवैध गुन्हे रोखले जातात. परत त्या पुढं पैसा मोठ्या प्रमाणात हॉटेल असतील, वॉशिंग सेंटर असतील, PV सेंटर असतील, मोठ्या प्रमाणात लोकांना रोजगार पण मिळतो. अशा विविध 18 मागण्या आहेत आमच्या शासनाकडे. तसेच ज्यांनी हा निर्णय घेतलेला आहे की चेकपोस्ट बंद व्हावा, ज्यांची मागणी त्यांनी तसं हमी पत्र द्यावं महाराष्ट्र शासनाला की आमच्याकडे जेवढी महाराष्ट्र राज्यात येतील ही अवजड वाहनं मालवून याच्यात प्रमाणापेक्षा जास्त माल भरला जाणार नाही, तशी हमी पत्र त्यांनी द्यावी. मग ते हमी पत्र देऊ पण शकत नाही. तसंच ही जी वाहनं महाराष्ट्र राज्यात येतात, आता 1990 पूर्वी वाहनं फक्त मालवा वाहनं ही फक्त 6 चाकाची होती. आज वाहनांचं चाकांचं प्रमाण वाढलं आहे, लांबी रुंदी उंचीचं प्रमाण वाढलं आहे, तर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनं चालतात. म्हणजे उत्पादक कंपन्यांनी बनवल्यापेक्षा जास्त, म्हणजे उत्पादक जी वाहनं बनवली गेली तर त्याच्यापेक्षा जास्त प्रमाण, क्षमतेपेक्षा जास्त, मर्यादेपेक्षा जास्त उंचीची म्हणजे माल भरला जातो आणि ती राज्यात येत आहे ती वाहनं. आजच ती वाहनं मोठ्या प्रमाणात थांबवलं म्हणजे त्याच्यावर कारवाई होते, तिथेही नियंत्रण नाही आहे. तुम्ही सरसकट बंद करतायत, म्हणजे याच्यावर तर नियंत्रण राहणार नाही. अशी आमची सगळी 18 मागण्या आहेत टोटली. आणि परत सीमा शुल्क हे सगळे सीमावर्ती भागामध्ये एक म्हणजे ती भिंत पण आहे. आणि परत महाराष्ट्राची आर्थिक राजधानी, देशात सर्व देशाचं लक्ष आहे, देशातील सगळं देशातील वाहनं इथपर्यंत येत आहेत. परत पोलिसांकडनं आहे ना बेकायदेशीर कृत्यांना आळ घातला जातो, तिथं वाहनं डिटेक्ट केली जातात. अशी विविध स्वरूपाची तस्करी रोखली जाते. आणि RTO चेकपोस्टमुळे इतर राज्यातून जी वाहनं आहेत त्यांना संरक्षण मिळतं आहे. आणि जर बंद केलं तर गर्दीच राहणार नाही, निर्मनुष्य होतील ती पूर्ण परिसर, तर याच्यात मग इतर दुर्घटना वाढतील. अशा विविध मागण्या आमच्या आहेत. म्हणून महाराष्ट्र शासनाने बुवा हे जो निर्णय घेतला आहे तो कायमस्वरूपी रद्द करावा अशी आमची मागणी आहे. लाटीपाडा धरणातून काटवण परिसरासाठी तसेच पांझरा काठावरील गावांना पिण्यासाठी पाण्याचे आवर्तन तात्काळ सोडवावे या आशयाच्या मागणीसाठी शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख विशाल देसले यांच्या नेतृत्वाखाली काटवण परिसरातील सरपंच, उपसरपंच आणि ग्रामस्थांनी साक्रीचे तहसीलदार साहेबराव सोनवणे यांना या संदर्भाचं निवेदन सादर केलं. निवेदनात म्हटले आहे की साक्री तालुक्यातील काटवण परिसर कायमस्वरूपी दुष्काळ असलेला भाग आहे. उन्हाळ्यात ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी तसेच पशुधनाची तहान भागवण्यासाठी सतत संघर्ष करावा लागतो. परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींनी कडक उन्हामुळे मार्च महिन्यातच तळ गाठलाय. लाटीपाडा धरणाच्या उजव्या कालव्यावर येणारे दिघावे, गणेशपूर, प्रतापपूर, छाईल, नाळसे, दारखेल, निळगव्हाण, बेहेड व विटाई या सर्व गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. एवढेच नव्हे तर कासारे गाव पांझरा नदी काठावर वसलेले आहे. मात्र गावात टंचाई सदृश्य परिस्थिती आहे. गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरी पांझरा नदी काठावर आहेत. त्यामुळे कासारे ग्रामपंचायत कार्यालयाने देखील नदीपात्रात पाणी सोडण्याची मागणी केली आहे. यावेळी विटाईचे सरपंच अशोक साळवे, उपसरपंच दीपक खैरनार, बेहेडचे सरपंच अजय तोरवणे, दारखेलचे सरपंच प्रभाकर भांबरे, नाळसेचे सरपंच विजय भांबरे, प्रवीण तोरवणे, कल्पेश भांबरे, विशाल भांबरे, प्रभाकर तोरवणे, अशोक तोरवणे, गजमल कुवर, विजय जोशी, मिथुन भांबरे, हरिचंद्र खैरनार, विनायक भांबरे, बालू माळीच, रोहित खैरनार, रोहन खैरनार, निलेश कुवर, साहेबराव कुवर, दीपक मोरे, केतन मोरे, अरुण मोरे, मुकेश पाटील आदींसह काटवण परिसरातील पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तुषार ढोले, साक्री सहसंपादक। साक्री शहरात एकाच रात्रीतून 3 दुकाने फोडून चोरट्यांनी पोलिसांसमोर मोठे आव्हान दिले आहे। दिवसेंदिवस होत असलेल्या चोऱ्यांमुळे साक्रीकरांची पोलिसांवरील आशा आता निराशात बदलत आहे। त्यामुळे डॅशिंग पोलीस अधिकाऱ्यांची नेमणूक करावी अशी अपेक्षा साक्रीकरांनी SP श्रीकांत धिवरे यांच्याकडे केली आहे। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेता साक्रीत डॅशिंग पोलीस अधिकाऱ्याची नेमणूक करावी, चोरट्यांसह अवैध व्यवसायांचा बंदोबस्त करावा अशी मागणी साक्रीकरांनी केली आहे। तसेच अनेक टोळके रात्री अपरात्री शहरात फिरताना दिसतात। अशात शाब्दिक वाद विकोपाला जाऊन काही अनर्थ घडण्याची भीती देखील साक्रीकरांकडून व्यक्त होताना दिसते। शहरातील पेट्रोल पंपाच्या बाजूला काकाजी प्रोव्हिजन येथे मध्यरात्री 12 ते 1 या वेळेत चोरी झाली। गल्ल्यातून 10,000 रुपयांची रोकड तसेच किराणा माल चोरट्यांनी लंपास केला। दुकानाच्या छत्रावरील पत्रा उचकावून CCTV कॅमेरे तोडून ही चोरी करण्यात आल्याचे प्राथमिक दर्शनी दिसते। नंतर चोरट्यांनी या प्रोव्हिजन समोरील 2 दुकानांकडे मोर्चा वळविला। सचिन सोनवणे यांचे नर्मदा कृषी सेवा केंद्र फोडण्यात आले। दुकानामधील लॉकर तोडून चोरीचा प्रयत्न झाला। या दुकानाच्या बाजूला लागून हरीश हार्डवेअर मशिनरी दुकानाच्या छताचा पत्रा उचकावून चोरट्यांनी प्रवेश केला। त्यात 8 ते 10,000 रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली। CCTV कॅमेरे फोडताना चोरटे CCTV कॅमेऱ्यात कैद झाले आहेत। साक्रीत ज्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत ते साक्री पोलीस ठाण्याचाच कारभार पाहत आहे। पोलीस ठाण्यात नवीन कर्मचारी येत नाही। साक्री पोलीस ठाणे हे अशा कर्मचाऱ्यांचे आवडते ठिकाण असण्याचे कारण काय असा प्रश्न सध्या चर्चेत आहे। पोलीस दलातील बदल्या हा प्रशासकीय निर्णय असला तरी त्यातून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न बिघडू नये ही साक्रीकरांची माफक अपेक्षा आहे। साक्रीतील स्थितीकडे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी लक्ष घालावे अशी मागणी साक्रीकरांकडून होत आहे। तुषार ढोले, साक्री सहसंपादक। भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त 14 एप्रिल रोजी धुळे तालुक्यातील न्याहाळोद येथे दलित समाज बांधवांतर्फे विविध समाजोपयोगी कार्यक्रमांसह भव्य मिरवणूक काढण्यात आली होती। यात समाज बांधवांनी मोठा सहभाग नोंदवला। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त देशभरात त्यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। या निमित्ताने अभिवादन कार्यक्रमासह भव्य असे मिरवणुकीचे आयोजन देखील करण्यात आले होते। धुळे तालुक्यातील न्याहाळोद येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। या निमित्ताने गावातून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून सदर मिरवणूक संपन्न झाली। या मिरवणुकीत ढोल ताशांच्या गजरात समाज बांधवांनी एकच नृत्य सादर करीत महामानवाचा जयघोष केला। यावेळी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता। हंसराज वाघ, न्याहाळोद प्रतिनिधी। धुळे शहरातील आग्रा रोडवरील आदर्श पुस्तकालया शेजारी पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर शुद्ध पाण्याची नासाडी होत आहे। गेल्या 2 दिवसांपासून पाण्याची पाईपलाईन फुटली असूनही मनपाच्या पाणी पुरवठा विभागामार्फत अद्याप कुठलीही उपाययोजना राबवण्यात आली नाही। आज सामाजिक कार्यकर्ते मिलिंद सोनवणे यांनी ही समस्या मनपाच्या निदर्शनास आणून दिली। धुळे शहरातील आग्रा रोड येथील आदर्श पुस्तकालयाजवळ पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटली, त्यामुळे लाखो लिटर शुद्ध पाण्याची नासाडी होत आहे। गेले 2 दिवस झाले तरी महानगरपालिकेच्या पथकाचं याकडे लक्ष गेलं नाही। अनेक लोकप्रतिनिधी, नगरसेवक या परिसरातून ये-जा करीत असतात। परिसरातील दुकानदारांनी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागावर यामुळे नाराजी व्यक्त केली आहे। महानगरपालिकेचा पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी कर्मचारी याकडे दुर्लक्ष करीत असून त्यावर नागरिकांनी संताप व्यक्त केला। सामाजिक कार्यकर्ते मिलिंद सोनवणे, नागराज बाविस्कर, दिनेश निकम, विशाल अजडकर, हर्षल बारी, मनोज वाणी, शुभम सांगवी, पवन तनेजा यांनी मनपाच्या निदर्शनास ही बाब लक्षात आणून दिली। मिलिंद सोनवणे, माजी नगरसेवक धुळे। या ठिकाणी आदर्श पुस्तकालय आग्रा रोड जवळ पिण्याच्या पाण्याची मेन पाईपलाईनला लिकेज झाला असून काल संध्याकाळी 7-8 वाजेपासून हे पाणी वाहतंय
हजारो लिटर शुद्ध पाणी गटारीत वाहून जातं. पाण्याची इथं नासाडी होते. आम्ही पालिकेच्या अधिकाऱ्यांना देखील याचे व्हिडिओ पाठवलेले आहेत. त्याच पद्धतीने कंप्लेंट देखील फोनद्वारे केलेली आहे, परंतु अजून देखील पालिकेकडनं या ठिकाणी काही ॲक्शन झालेली नाही. एकीकडे ऐन उन्हाळ्यामध्ये लोकांना पाण्यासाठी वनवन फिरावं लागतं आणि असं शुद्ध पाणी गटारीत वाहून जातं. हे अतिशय चुकीचं आहे. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी याबाबत गांभीर्याने दखल घेऊन हे लवकर बंद केलं पाहिजे अशी आमची त्यांना विनंती आहे. शेती उपयुक्त साहित्यांसह पारंपरिक वस्तूंची माहिती व्हावी यासाठी पालघर शहरात भव्य प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. या प्रदर्शनाला नागरिक भेट देत माहिती जाणून घेत आहेत. पालघर जिल्ह्यात विविध जाती धर्माचे लोक पिढ्यानपिढ्यांपासून राहतात. त्यांचा मूळ व्यवसाय शेती आहे. त्यांच्या आताच्या पिढ्या शिक्षण घेऊन नोकरी करत असल्या तरी आपली परंपरा शेती व्यवसाय ते विसरत नाही. परंतु नवीन लोकांना ही ते त्यांच्या गावाची कामाची माहिती करून देतात. त्यांचे घर, त्यांची वेशभूषा, शेतीची अवजारे, तांदूळ घराच्या घरी काढणार, पारंपरिक उखळ, कुऱ्हाड, वेळे आदी साहित्य बघायचं असेल तर त्यांच्या भरवलेल्या पालघरमधील प्रदर्शनात नक्कीच यायला हवं. खरं गाव काय असतं ते इथं बघावयास मिळतं. शिवाय या लोकांची खाद्य संस्कृती देखील इथं बघावयास मिळते. यांच्याच मुलांनी कागदावर चित्ररूपात त्यांच्या संस्कृतीचे माहितीपर चित्र रेखाटले आहे. ते इथे बघावयास मिळतात. साधना काळोखे, पालघर प्रतिनिधी. राजस्थानमधील तरुणाच्या मुसक्या आवळण्यात शिरपूर पोलिसांना यश आले आहे. तरुणाकडून 4 पिस्तूल, 7 जिवंत कारतूस असा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. ही कारवाई शिरपूर फाट्यावर काल सायंकाळी करण्यात आली. त्याला न्यायालयाने 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर शिरपूर फाट्यावरील बस थांबा परिसरात एक तरुण येणार असून त्याच्याकडे पिस्तूल आणि जिवंत कारतूस असल्याची गोपनीय माहिती शिरपूर पोलिसांना मिळाली. त्यानुसार काल सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास शिरपूर पोलिसांनी शिरपूर फाट्यावर असलेल्या बस थांबा भागात साध्या वेशात सापळा लावला. सायंकाळी 6:30 वाजेच्या सुमारास एक तरुण बस थांबा भागात आला. काहीतरी विक्री करण्याच्या उद्देशाने तो फिरत होता. पोलिसांना त्याच्यावर संशय आला. त्यांनी त्या तरुणाला ताब्यात घेतले. त्याच्याशी विचारपूस केली असता त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याला पोलिसांनी पोलिसी खाक्यात दाखवताच लपवून ठेवलेल्या 1 लाखाच्या 4 पिस्तूल आणि 7,000 रुपयांच्या 7 जिवंत कारतूस, 13,000 रुपयांचा मोबाईल असा एकूण 1,20,000 रुपयांचा मुद्देमाल त्याकडून जप्त करण्यात आलाय. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल योगेश दाभाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यानुसार उमेद सिंग भवानसिंग राजपूत, वय 24, राहणार मोकलसर, तालुका शिवाना, जिल्हा बालोत्रा, राजस्थान याला अटक करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हेमंत खैरनार हे करीत आहे. धुळे तालुक्यातील नेर येथील जिल्हा परिषद मराठी शाळा महाल रायवट येथे कार्यरत असलेले शशिकांत धैर्यशील शिंदे हे प्रदीर्घ सेवेतून निवृत्त झाल्याने त्यांचा शाळेच्या शिक्षकांतर्फे व गावातील ग्रामस्थांच्या माजी सदस्यांतर्फे सेवापूर्ती सत्कार करण्यात आला. श्री शशिकांत धैर्यशील शिंदे प्राथमिक शिक्षक हे दिनांक 31 मार्च 2025 रोजी वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. माननीय दीपक मोरे ग्रामपंचायत सदस्य नेर, माननीय सुनील भागवत ग्रामपंचायत सदस्य नेर, माननीय मधुकर माळी सामाजिक कार्यकर्ते नेर, माननीय दादा पाटील सर्पमित्र नेर व नेर ग्रामस्थ यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी माननीय पदोन्नती मुख्याध्यापिका कमलबाई बैसाणे, सर्व शिक्षिका भगिनी विद्यार्थी उपस्थित होते. त्यावेळी श्रीमती सुरेखा पाटील मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले. एकता पहिलीतील कृतिका, दुसरीतील मैनुना, लावण्या, आयत, अवनी, कार्तिक या विद्यार्थ्यांनी स्वभाषेत शिंदे सरांविषयी मनोगत व्यक्त केले आणि त्यांना सेवापूर्तीचा कार्यक्रम संपन्न झाला. दीपक मोरे, नेर प्रतिनिधी.
आहे. आमचे सर खूप छान शिकवायचे. आमचे सर आम्हाला लाडाने गणित मराठी शिकवायचे. आमचे सर आम्हाला खूप लाड करायचे. जय हिंद जय भारत. आमचे सर आम्हाला खूप लाड करायचे. आमचे सर आम्हाला खूप भेटायचे. आमचे सर आम्हाला खूप शिकवायचे. आमचे सर आम्हाला खूप एकाकडून शिकायचे. आमचे सर आम्हाला आमचे सर आम्हाला शाबासकी द्यायचे. आम्हाला खेळायला द्यायचे. आमचे सरांच्या घरी आम्ही आता घरी सरांना भेटायला जाणार आहे. खूप खूप शुभेच्छा. सरांना माझे नमस्कार. माझे नाव मी 2 शब्द सांगणार ते तुम्ही शास्त्राची तारीख करायची. माझी नम्र विनंती आहे. आमचे सर खूप छान शिकवायचे. आमचे सर खूप छान शिकवायचे. आमचे सर आम्हाला मौजूदवर खेळायला घेऊन जायचे. आमचे सर आम्हाला चॉकलेट द्यायचे. आमचे सर आम्हाला अंडी केळी द्यायचे. आमचे सर आम्हाला गणित लाड करून शिकवायचे. आमचे सर आम्हाला वाचन करायचे. आमचे सर आम्हाला वाचन करायचे. आमचे सर आम्हाला एकाकडून वाचायला सांगायचे. आमचे सर आम्हाला शाबासकी द्यायचे. आमचे सर आम्हाला खूप लाड करतात. आमचे सर आम्हाला खूप छान वागतात. आमचे सरांना आमच्या शुभेच्छा द्यायच्या. साक्री तालुक्यातील इंदवे येथील जिल्हा परिषद मराठी शाळेतील सहशिक्षक डॉक्टर नरेंद्र बापूजी खैरनार यांचे लिखित बालसंग्रह माझ्या शाळेच्या अंगणी या पुस्तकाची राज्य शासनाच्या ग्रंथालय योजनेमध्ये निवड झाल्याने शाळेच्या शिक्षक शिक्षिकांतर्फे त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. डॉक्टर नरेंद्र बापूजी खैरनार लिखित माझ्या शाळेच्या अंगणी पुस्तकास महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद पुणे आणि बालभारतीच्या वतीने समग्र शिक्षा अभियान अंतर्गत राज्य शासनाच्या ग्रंथालय योजनेमध्ये सदर पुस्तकाची निवड करण्यात आली. डॉक्टर नरेंद्र खैरनार लिखित माझ्या शाळेच्या अंगणी पुस्तकाचे मुखपृष्ठ व चित्राचे रेखांकन त्यांचे चिरंजीव यांनी केले आहे. राज्य शासनाच्या ग्रंथालय योजनेमध्ये या पुस्तकाची निवड झाल्यामुळे डॉक्टर नरेंद्र खैरनार यांचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. ते साक्री तालुक्यातील इंदवे येथील जिल्हा परिषद मराठी शाळा येथे सहशिक्षक म्हणून कार्यरत आहे. आज शाळेतील शिक्षक शिक्षिकांतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच गावातील सामाजिक कार्यकर्ते दादाजी पाटील यांनी देखील त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. दादाजी पाटील, इंदवे प्रतिनिधी. नमस्कार. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद पुणे आणि सोबतच बालभारती पुणे यांच्या वतीने समग्र शिक्षा अभियानांतर्गत राज्य शासनाच्या ग्रंथालय योजनेमध्ये माझ्या बालकाव्यसंग्रह माझ्या शाळेच्या अंगणी ह्या पुस्तकाची निवड करण्यात आलेली आहे. आणि हे पुस्तक मी लिहिलेलं आणि माझ्या मुलाने या पुस्तकाचं मुखपृष्ठ आणि आतील सर्व चित्रांचं रेखांकन केलेलं आहे. हे पुस्तक बालकाव्यसंग्रह हा संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये आणि सोबतच महानगरपालिकेच्या शासकीय शाळांमध्ये हे पुस्तक मोफत वितरित करण्यात येत आहे. ग्रंथालय योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांच्या वाचन संस्कृतीमध्ये वाढ व्हावी, विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या बालकविता, बालवाङ्मय, कथा, कविता, त्याचप्रमाणे ललित, माहितीपर वेगवेगळ्या गोष्टींचं ज्ञान आकलन व्हावं या दृष्टिकोनातून राज्य शासन सातत्याने ग्रंथालय योजनेमध्ये पुस्तकांची निवड करत असतं. आणि चालू वर्षी माझ्या या पुस्तकाची निवड राज्य शासनाने या ग्रंथालय योजनेसाठी केली आणि संपूर्ण महाराष्ट्रात हे पोचवलेलं आहे. मी सध्या जिल्हा परिषद मराठी शाळा इंदवे इथं सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत आहे. सोबतच आमच्या या शाळेच्या विद्यार्थ्यांच्या सोबत आमचे सहकारी जे बांधव आहेत त्यामध्ये पदोन्नती मुख्याध्यापिका मंदाकिनी सोनवणे मॅडम, तंत्रस्नेही शिक्षक संदीप जगदाळे सर, ज्येष्ठ शिक्षिका गुलाक्षी पाटील मॅडम, त्याचप्रमाणे माझे सहकारी बांधव मोहन गावित सर, विजय बदाने आणि भारती बेडसे मॅडम,
त्याचप्रमाणे मुख्यमंत्री स्वयंसेविका म्हणून उपस्थित झालेल्या असलेल्या रोहिणी पाटील या सगळ्यांच्या समवेत कार्यरत असताना या शाळेमध्ये वावरत असताना विद्यार्थ्यांच्या सहवासात या कवितांची रचना होत गेली आणि या कवितांची निवड राज्य शासनात या पुस्तकाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर जातो याचा एक वेगळा आनंद मला आहे। पुस्तकाच्या निमित्ताने महाराष्ट्रातल्या शाळापर्यंत माझी शाळा आणि माझं पुस्तक आणि माझं नाव हे पोचतं आहे। सोबतच गावासाठी ही आणि अतिशय आनंदाची गौरवाची बाब आहे। त्याचा एक वेगळा आनंद वेगळं समाधान मला आहे। मी या संपूर्ण निवडीबद्दल राज्य शासनाचं त्याचप्रमाणे या शाळेतल्या सर्व सहकारी शिक्षक बंधू भगिनींचं, माझ्या विद्यार्थी मित्रांचं, माझ्या बालमित्रांचं आणि गावातील सर्व शालेय व्यवस्थापन समितीचे आमचे अध्यक्ष प्रमोददादा ठाकरे आणि सर्व सदस्य या सगळ्यांचं आणि गावकऱ्यांचं मनपूर्वक धन्यवाद देतो। शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। राज्यातील आरटीओ चेकपोस्ट कायमस्वरूपी सुरू ठेवण्यात यावे यासाठी धुळ्यात बेमुदत चक्री उपोषण। काटवण परिसराला तात्काळ पाणी पुरवावे, साक्री तहसीलदारांना ग्रामस्थांतर्फे देण्यात आले निवेदन। साक्री शहरात चोरट्यांचा धुमाकूळ, पोलीस प्रशासनाने दखल घेण्याची होते मागणी। धुळे तालुक्यातील न्याहाळोद येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक संपन्न। धुळ्यातील मेन आग्रा रोडवर पिण्याची पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर पाण्याची होते नासाडी, मनपा प्रशासनाचं दुर्लक्ष। शेती उपयुक्त साहित्यांची माहिती होण्यासाठी पालघर येथे भव्य प्रदर्शनाचे आयोजन। राजस्थानमधील तरुणाच्या मुसक्या आवडण्यात शिरपूर पोलिसांना यश। धुळे तालुक्यातील नेर येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक शशिकांत शिंदे यांचे कार्य प्रेरणादायी। साक्री तालुक्यातील इंदवे येथील सहशिक्षक डॉक्टर नरेंद्र खैरनार यांनी लिहिलेल्या माझ्या शाळेच्या अंगणी पुस्तकाची राज्य शासनाच्या ग्रंथालय योजनेमध्ये निवड। आणि याचबरोबर माता हिंगलाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाज टीव्ही। जय हिंगलाज।